मुंबई, जिथे प्रत्येक सकाळ म्हणजे एक शर्यत आणि प्रत्येक संध्याकाळ म्हणजे परतीचा प्रवास. या दोन्ही टोकांना जोडणारी एकच अखंड साखळी ती म्हणजे उपनगरीय लोकल रेल्वे. दररोज सुमारे लाखो प्रवासी पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करतात. विरार पासून चर्चगेट पर्यंत. ऑफिसला धावणारे कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, छोट्या व्यावसायिकांपासून ते कुटुंबासह प्रवास करणारे नागरिक आणि या सगळ्यांसाठी लोकल म्हणजे आयुष्याचा अविभाज्य भाग. आता या जीवनरेखेला आणखी बळ मिळणार आहे. ते नेमकं कसं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. 19 फेब्रुवारी 2026 पासून पश्चिम रेल्वे 12 अतिरिक्त AC लोकल आणि 3 नवीन नॉन AC लोकल सेवा सुरू करत आहेत. या वाढीनंतर एकूण लोकल सेवांची संख्या 1410 वरून 1414 इतकी होणार आहे. ही फक्त 4 गाड्यांची वाढ नाही, तर ही आहे वाढत्या प्रवासी गरजांची दखल. गेल्या काही वर्षात AC लोकल सेवांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गर्दीच्या वेळी श्वास घ्यायलाही जागा नसणाऱ्या डब्यांऐवजी थंड, आरामदायी आणि तुलनेने कमी गर्दीचा पर्याय हेच पाहता अनेकांनी AC लोकलकडे वळण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर 12 AC सेवांची भर घालण्यात येत आहे. त्यापैकी 11 सेवा या विद्यमान नॉन AC लोकलच्या जागी चालतील, तर एक सेवा पूर्णपणे नवीन असेल. त्यामुळे AC लोकलची एकूण संख्या आता 121 वरून थेट 133 इतकी होणार आहे. म्हणजेच आरामदायी प्रवासाची संधी आता अधिक प्रवाशांपर्यंत पोहोचणार आहे. विशेष लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे वीकेंड सेवा. शनिवार आणि रविवार मुंबईचा मूड काहीसा फिरण्याचा आणि कामाचा ताण कमी करण्याचा असतो, पण प्रवास मात्र तितकाच. शॉपिंग, भेटीगाठी, लहान सहली किंवा कुटुंबासोबत बाहेर पडणे, त्यामुळे वीकेंडलाही रेल्वेवर ताण कायम असतो. मुंबईकरांची आणि मुंबईला भेट देणाऱ्यांची, तरुणाईसह सगळ्यांचीच पावले वळतात ती मरीन ड्राईव्ह, कुलाबा मार्केट आणि गेटवे ऑफ इंडियाकडे. सध्या 77 असलेल्या वीकेंड AC सेवांची संख्या आता 106 वर जाणार आहे. हा बदल म्हणजे आठवड्याच्या शेवटी अधिक आराम, अधिक पर्याय आणि तुलनेने कमी गर्दीचा प्रवास. पण केवळ AC ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाच विचार नाही, तर सामान्य प्रवाशांसाठी 3 नवीन नॉन AC लोकल सेवा देखील सुरू केल्या जात आहेत. याशिवाय एक महत्त्वाचा मार्ग बदलही जाहीर करण्यात आलेला आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सध्या भाईंदर बांद्रा दरम्यान धावणारी एक स्लो लोकल आता विरारहून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे विरार आणि आसपासच्या भागातील वाढत्या लोकसंख्येला थेट फायदा होणार आहे. प्रवाशांना अधिक चांगली जोडणी, वेळेची बचत आणि प्रवासातील सुसूत्रता अनुभवता येईल. मुंबईचा विस्तार होतोय, उपनगर विस्तारतायत, लोकसंख्याही वाढते आहे आणि त्या प्रमाणात प्रवासाची गरजही वाढते आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेचा हा निर्णय केवळ सेवा वाढवण्यापुरता मर्यादित नाही, तर तो आहे बदलत्या मुंबईशी जुळवून घेण्याचा प्रयत्न. कारण मुंबई थांबत नाही, ती धावते आणि तिची लोकलही धावते. आता आणखी सक्षमपणे, आणखी आरामात आणि आणखी वेगाने ही लोकल धावणार आहे. या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महा MTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.